नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बघा मस्त असा चमचमीत छोले मसाला, तोही अगदी माझ्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे बघा, इथे मी 1 वाटी काबुली चणे घेतलेले होते. हे चणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत बघा. एक पूर्ण नक रवत आहे बघा ह्याच्यामध्ये. तर इथे आता आपण वाटण्याची तयारी करूयात. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं होतं, ते भाजून घेतलेलं आहे छान. इथे घेतलेले कांदा टोमॅटो उभा चिरून घेतलेला होता, तोही मी त्यामध्ये परतवून घेतलेला आहे मस्त. थोडंसं लसणाच्या पाकळ्या, दालचिनीचा 1 तुकडा, इथे मिरे घेतलेले आहेत मी 5 ते 6, जिरे 1 चमचा घेतलेला आहे आणि हे चक्री फूल बघा अशा प्रकारे मी 1 घेतलेला आहे. हाही मसाला मी भाजून घेतलेला आहे, खडा मसाला म्हणतात त्याला तो. तर ह्याचं आपण आता बारीक बघा अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला. तर बघा अशा प्रकारे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. चला तर आपण आता बघा कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. तेल आपलं छान असं कडकडीत तापलेलं आहे. इथे बघा आपण अशा प्रकारे चेक देखील करून घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरे आपले छान असे तडतडले की ह्याच्यामध्ये आपण बघा 2 ते 3 तमालपत्र घालून घेणार आहोत. आणि जे आपण वाटण केलेलं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. तर बघा अगदी मंद आचेवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे बघा मी जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला, अगदी घरगुती मसाल्यामध्येच मी हे करून दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी. तर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे बघा छान असं मस्त तेल सुटलेलं आहे. जेव्हा बघा अशा प्रकारे तेल सुटतं ना पूर्ण आपल्या वाटणाला, तेव्हा बघा आपली ग्रेव्ही देखील छान अशी कलरफुल होते. एकदम छान कलर येतो बघा त्याला. चला आता त्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले घालून घेणार आहे. आता इथे मी पाव चमचा हळद घालून घेत आहे. 1 चमचा धना पावडर. हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता किंवा स्किपही करू शकता तुम्ही. पुन्हा असं मस्त मिक्स करून घेते. हे माझं घरगुती लाल तिखट, तुम्ही तुमच्या डेलीच्या वापरातलं वापरलं तरी चालेल. इथे हे मी 1.5 चमचा घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या तिखटानुसार वापरायचं आहे, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं. आता मी पुन्हा असं परतवून घेणार आहे. तर इथे बघा असं मी लाल तिखट टाकल्यानंतर मग बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे काबुली चणे म्हणू शकता, छोले म्हणू शकता तुम्ही. आता हे पूर्ण घालून घेणार आहे बघा, जे आपण भिजत टाकलेले होते रात्रभर. आता हे देखील आपण बघा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. इथे मी 1 चमचाने वरून थोडंसं मीठ घालून घेत आहे आणि पुन्हा हे परतवून घेत आहे. आता इथे बघा ह्याची ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर आपल्याला जेवढी ही ग्रेव्ही दाट हवी आहे, पातळ हवी आहे, तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा. तर इथे बघा मी उलटण्याच्या साईने चेक केलेलं आहे आणि पुन्हा आणखीन मला हवं तेवढं पाणी घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे, पण आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता थोडासा गॅस फुल करून मी याची उकळी काढून घेणार आहे. इथे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता मी काय करणार आहे, जे आता होतं ना हे सगळं मिश्रण, आता मी हे कुकरमध्ये काढून घेणार आहे. का ते मी डायरेक्टली कुकरला करून दाखवणार आहे ना तुम्हाला, त्यासाठी आता मी पूर्ण कुकरमध्ये काढून घेणार आहे. इथे बघा मी पूर्ण कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून मी याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे मीडियम गॅसवरती. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तयार आहेत आपले छोले मसाला. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर बघा मस्त खा, स्वस्त राहा.